स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु पोलिसांच्या ताब्यात आहेत। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। मनोहर भोसले असं आध्यात्मिक गुरुचं नाव आहे। फसवणुकीच्या गुन्ह्यात मनोहर भोसले यांना ताब्यात घेण्यात आलंय। मनोहर मामा यांच्या विरोधात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, आपण पाहतोय खरात प्रकरणानंतर अनेक भोंदूबाबांचे कारनामे आता उघडकीस येत आहेत। अशातच आता आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघडकीस आलेला आहे। मनोहर भोसले असं आध्यात्मिक गुरुचं हे नाव आहे। काय अधिकची माहिती? दुपारपासून सोलापूर ग्रामीण पोलिसांची छापेमारी मांजरीमध्ये सुरू आहे। मी सध्या मांजरी पोलीस स्टेशन या ठिकाणी उभा आहे। आपण बघू शकतो की याच मांजरी पोलीस स्टेशनमध्ये मनोहर भोसले याला आणण्यात आलेला आहे। आतमध्ये त्याची चौकशी जी आहे ती पोलीस करत आहेत। अत्यंत गोपनीयरित्या आतमध्ये सगळी चौकशी मनोहर मामाची सुरू आहे। एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये मनोहर भोसले याला या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। खरं तर सोलापूर ग्रामीणच्या कुर्डवाडी पोलीस स्थानकामध्ये जे आहेत मनोहर भोसले याच्या विरोधात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आणि या गुन्ह्याच्या सगळ्याच संदर्भात आज दुपारपासून पुण्याच्या या मांजरी भागामध्ये सोलापूर ग्रामीण पोलिसांनी छापेमारी केलेली आहे। मनोहर मामा खरं तर भक्त राजकीय फार मोठे जे नेते आहेत आपण सोशल मीडियावरती बघू शकतो। राज्यातील अनेक मंत्री मनोहर मामाचे भक्त आहेत आणि या मनोहर मामांनी जी फसवणूक केलेली आहे त्या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये त्याला या ठिकाणी ताब्यात आणलेला आहे। मनोहर भोसले याच्या विरोधात यापूर्वी देखील करमाळा पोलीस स्टेशन आणि बारामती पोलीस स्थानकामध्ये 2 गुन्हे जे आहेत, एक बलात्काराचा आणि एक फसवणुकीचे, असे 2 गुन्हे जे आहेत यापूर्वी दाखल आहेत। आणि मनोहर मामाचं जे प्रस्थ आहे ते पुण्यातील मांजरी परिसरामध्ये आहे। मांजरी भागामध्ये मनोहर भोसलेचे जे भक्त आहेत त्याचबरोबर राज्यभरातून त्याच्या भक्तगणांची संख्या फार मोठी आहे। अनेक आमदार, मंत्री, खासदार मनोहर भोसलेचे भक्त आहेत आणि याच मनोहर भोसलेच्या विरोधात काल रात्री उशिरा कुर्डवाडी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि याच सगळ्या तपासासाठी सोलापूर ग्रामीणचे 4 पथकं दुपारपासून मांजरीमध्ये छापेमारी केली आणि या मनोहर भोसलेला ताब्यात घेतलेला आहे। घरझडती झाल्यानंतर त्याला पुन्हा चौकशीसाठी या मांजरी पोलिसांमध्ये आणण्यात आलेला आहे। मनोहर भोसले याचे जर आपण कारनामे पाहिले तर मनोहर भोसले याला दर्शन घेण्यासाठी तो 11,000 रुपये घेत असल्याची माहिती आहे आणि मनोहर भोसले खरं तर अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं नेहमी चर्चेत असतो आणि याच मनोहर भोसलेला आता आपण बघू शकतो की आतमध्ये हे मांजरी पोलीस स्टेशनचं जे आतमधलं गेट आहे त्या आतमध्ये त्याची चौकशी सुरू आहे। मनोहर भोसले हा अत्यंत स्वतःला आध्यात्मिक संत म्हणून सांगितला जातो, अनेकांचे भविष्य तो सांगितला जातो, परंतु याच मनोहर भोसलेचं भवितव्य आता सध्या आतमध्ये पोलीस बघत आहेत आणि या मनोहर भोसलेच्या संदर्भातली जर सगळ्यात मोठी बातमी आपण लोकशाहीवरती दाखवत आहोत। मनोहर भोसले हा मूळचा करमाळा तालुक्यातील उंदरगावचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे। वालचंदनगर परिसरामध्ये सुद्धा त्याचे अनेक मोठे चाहते आहेत। पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मनोहर भोसलेचं मोठं प्रस्थ आहे। मनोहर भोसले हा अनेक राजकीय नेत्यांचं भवितव्य बघतो, भविष्य बघतो, आमदार, खासदार, मंत्री अनेक त्याच्या दर्शनासाठी रांगेत असतात। निश्चित, धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।